देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव मने व्यासांची या खुना. द्वारकेचा राणा पांडवा घरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी गौरव दादा. आज आपण या चॅनलवर हरिपाठाची भावार्थ शृंखला चालू करणार आहे. त्या हरिपाठातील हा आज पहिल्या कडव्याचे निरूपण मी आपल्या पुढे सादर करत आहो. ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळ्यात महत्त्वपूर्ण रचनेमधील आणि जनमानसात प्रचलित अशा हरिपाठाचे जेवढे वर्णन करावे तेवढे कमी. त्याची जे कीर्ती लोकांमध्ये प्रसिद्ध आहे ते तर खूप महत्त्वपूर्ण आहे, खूप उपयोगी आहे. पण प्रत्येक काळात अर्थ समजला जात नाही. जो अर्थ केला जातो त्यात तार्किकता आणि उपयोगिता महत्वाचा आहे. स्वार्थ शब्द हा प्रत्येक ग्रंथाच्या व ग्रंथकाराच्या केंद्रावर असला पाहिजे. स्वार्थ स्वतःचा नव्हे तर जगाचा. स्वार्थ म्हणजे की आपला वास्तविक फायदा, वास्तविक हित, जे काही वास्तविक हित असेल त्याला स्वार्थ म्हटले जाते. स्वार्थ शब्दातच आहे. अर्थ जो स्वतःचा अर्थ आहे, जो स्वतःचा फायदा आहे, स्वतःचे जे हित आहे त्याला स्वार्थ म्हटले जाते. माणसाचे हित नसेल त्या गोष्टीला ग्रंथ आणि विशेष करून धर्मग्रंथ म्हणणं अनुपयोगी आहे. तर अशा या हरिपाठाला आपण आता सुरुवात करणार आहोत. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाई. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तिचारी साधियेल्या. असोनी संसारी जिवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तर देवाच्या द्वारात उभं राहून क्षणभर जरी आपण उभे राहिले तर आपल्याला न मोजण्यासारखे असे पुण्य लाभते, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. नेमकं देव कोण हा प्रश्न उपस्थित झाला तर आपल्याला सगळ्यात पहिले विचारायला लागेल की कोणासाठी. जो देवाची धारणा ठेवते. कारण पहा, कोणी माणूस गेला देवापाशी तर काय करते, तो इच्छा मागते. माझे घर चांगले राहो, मला धन संपत्ती भेटो, माझे लेकरं चांगले राहो, माझं आरोग्य चांगले राहो. जर समजून घ्या ह्या इच्छा पूर्ण करत नसेल तर आपण त्याच्या मंदिरात जाणार का. तो तुम्हाला वैकुंठही देत नसेल तर आपण त्याच्या मंदिरात किंवा त्याला नाव घेणार काय. तर उपनिषद पहिला प्रश्न विचारते की कोणासाठी, कोण आहे, कोहम. तर हा प्रश्न सर्व अध्यात्माच्या केंद्रावर आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तिचारी साधियेल्या. इथे ज्ञानेश्वर महाराज 4 मुक्तींची गोष्ट करत आहे. समलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यत्य. या 4 मुक्ती अतिशय महत्वाच्या आहे. पण गोष्ट कशी आहे की ते आपल्या सोबतचे असायला पाहिजे, आपल्या जवळचे असायला पाहिजे. अशा या मुक्तींचा आपल्याला अगोदर अर्थ समजावा लागेल. स्वलोकता म्हणजे शास्त्रात असं म्हटलेलं आहे की त्याच्या जवळ राहणे. समीपता म्हणजे त्याच्या समीप राहणे. स्वरूपता म्हणजे त्याच्यासारखे रूप असणे. आणि सायुज्यत्य म्हणजे तो होऊन जाणे. अशा याचे भाषांतरण आपण म्हणू शकतो. या 4 मुक्तींना सर्वात महत्वाच्या म्हटल्या गेलेल्या. ह्या मुक्त्या अशा नव्हे की कुठं आपल्याला वर्त गेल्यावर भेटेल, कुठं स्वर्गात गेल्यावर मिळेल, वैकुंठात गेल्यावर मिळेल नव्हे, तर जे संत म्हणतात, जे ऋषी म्हणतात ते आपल्या या जीवनाशी निगडीत असते.
तसेच सलोखता, समीप राहणे कोणाच्या आणि कोण? तर हा प्रश्न विचारल्यावर आपल्याला समजून येणार की जो उंच आहे त्याच्या समीप राहणे, त्याच्या लोकात राहणे. आता गोष्ट अशी आहे की जर भाग्य लागते की एखादा उंच व्यक्ती तुमच्या काळात असाल, अशा या व्यक्तीच्या समीप राहण्याचे भाग्य खूप मुश्किल राहते. जो व्यक्ती खऱ्यामध्ये अर्थ समजला तो निघालेला राहते जगातून, तो शांत झालेला राहते, त्याला गरज काय तरी तो आपल्या काळात येते, आपल्याला सुधारण्यासाठी येते. तर अशा या 4 मुक्तींपैकी सलोखता, समीपता म्हणजे त्याच्या जवळ राहते, त्याच्या सानिध्यात राहते. ऋषी समजवण्यासाठी काही करू शकते, आपल्या हितासाठी ते काही करू शकते, मारूही शकते. कारण जर आपण त्यांच्या आजूबाजूला राहिलं तर गोष्ट कसं आहे, त्यांचा हात पोचत नाही आपल्यापर्यंत. कारण जो फक्त समजवण्यात, तोंडाने सांगण्यात जो महत्व कळते, जे समजते त्यापेक्षा जवळ त्याची गुरुची एक हात खाऊन आपल्याला जास्त चांगलं समजतं. तर अशा प्रकारे समीपता, स्वरूपता म्हणजे आपले आचरण त्यांच्यासारखे होते. गोष्ट कशी आहे, जे संत झाले त्यांनी पूर्ण जीवनाचा अभ्यास केला. स्वतःच्या म्हणू नका, इतरांच्या म्हणू नका, इतिहासातील अनेक चरित्रांचे म्हणू नका, ग्रंथांचा अभ्यास केला. त्या ग्रंथांच्या अभ्यासातून जे केंद्र होते, जे कोर एसेन्स शोधून काढले, त्या द्रव्याला, त्या केंद्रीय द्रव्याचे अन्वेषण केले आणि जे स्पष्टपणे सोप्या सरळ भाषेत जनसामान्याच्या हिताचे होते ते समजून सांगितले. अशा या संतांचे जर समीप राहिल्याने त्याची गोष्टी आपल्या पाठांतरित होऊन जाते. त्या गोष्टी पाठांतरित झाल्यामुळे त्याच्यासारखे आपले विचार होऊन जाते, आपले शब्द होऊन जाते. पण हे शब्द खरे असेल याची शक्यता नाही. कारण गोष्ट अशी आहे, समजले तर ते कार्यान्वित होते. अशा या समजण्याला, समीपतेला, स्वरूपतेला महत्व आहे. पण ह्या तिन्ही जे आहे ह्या खालचे आहे. यापेक्षा सर्वात श्रेष्ठ आहे सायुज्यत. सायुज्यत म्हणजे त्यात विलीन होऊन जाणे, मी राहणार नाही. सगळ्यात महत्वाची मुक्ती ही आहे. असं नाही की कोणतं दुसरं आहे तिथं विलीन होऊन जाणार आपण आणि की तो एक आत्मा आपल्या आतमधून निघेल, परमात्म्यात विलीन होऊन जाणार, असे नव्हे. कोण आहे आपण हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. कोण आहे त्यानुसार आपलं ठरण. शरीरावर आपण एक उदाहरण घ्या. एक लहान लेकरू आहे, त्याने तुम्हाला झापड मारली, खेळातच पकडून चला त्याने तुम्हाला एक हात मारला. आणि एक मोठा व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला चुकीनं हात मारला. दोघांचे सांगितले नाही किंवा दोघांकडूनही बोलल्या गेले नाही की माफ करा. तुमची प्रतिक्रिया काय राहणार, रिॲक्शन काय राहणार तुमची? लहान लेकरांच्या सोबत तर तुम्ही सोडून देणार, तुम्हाला दुःख होणार काय? चला दुःखन तुम्हाला की लागलं आता जोरानं, तर आता काही करू शकत नाही, पण चला एक मोठ्यानं जर मारलं तर काय होणार? तुम्ही त्याच्यावर कातवसान, तुम्हाला राग येणार. हे आहे अहंकार, मी भाव की आता माझं फायदा आहे, माझं स्वार्थ आहे, मला एवढा स्वार्थ दिसत आहे तर याच्यात व्यत्यय नाही म्हणून काय म्हणते तर राग करून काही फायदा नाही. आता राग आला, याच्यात गोष्ट कशी आहे की त्या व्यक्तीवर राग करून आपला वेळच वाया घालवा, तर आपला काही फायदा होत नाहीये. अशा या चुकीच्या कॅल्क्युलेशनला बाजूला काढणे म्हणजे अहंकार विगलित होणे. हा जो मी आहे, जो अहंकार आहे, मी आहो किंवा माझं काही अस्तित्व आहे, हे माझे आई बाबा आहे, हे माझे नातेवाईक आहे, हे माझं सगळं आहे, तर हे ह्या भावाला विगलित करणे म्हणजे सायुज्यत्य, म्हणजे एक रूप होणे किंवा त्याच्यात विलीन होऊन जाणे. आपण न राहणे म्हणजे
तो होऊन जाणे. गोष्ट कशी आहे, आपण जर असेल, मी जर असेल तर माझ्या वस्तू असणार. मी जर असेल, माझे संबंधी असणार. माझे हे, माझे ते, अशा या भावनेला, यात आपण जे जीवनाचे केंद्र आहे, जीवनाच्या ज्या गरजा आहे, जीवनाचे जे उद्दिष्ट आहे त्याला विसरून जातो. तर अशा या 4 मुक्त्या ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेल्या आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देणे मुक्ती चारी साधी येल्या. देवाच्या द्वारात 4 क्षणही भर उभं राहणं म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराज तर असे म्हणत नसेल किंवा फक्त एका दगडापुढं ज्यात काही अर्थ नाही, एक दगड घेतला, त्याला एका ठिकाणी स्थापित केले आणि झालं, या ठिकाणी उभे राहा. अर्थ तसा नसेल. अर्थ आहे एका प्रतीकासमोर उभं राहण्याचा. एक प्रतीक असे उंच की जिथं राहिल्याबरोबर आपल्याला काहीतरी समजेल. हा एक पक्ष झाला. अशी मूर्ती ज्याच्यात खूप खोल अर्थ राहणार, ज्याच्यात खूप बारीकीनं ज्या ऋषींना त्याची स्थापना केली, त्यांनी माणसाच्या हितासाठी काहीतरी संदेश लपून ठेवलेला असेल, अशा मूर्ती पुढं उभं राहायला सांगत आहे. हे झालं याचं भौतिक रूप. जर मनसान देवाची द्वारी उभा क्षण भरी, देणे मुक्ती चारी साधी येल्या, जर याचा आणखी खोलमध्ये जर अर्थ आपण बघितला तर असा अर्थ निघेल की जो देव आहे तो नेमका आहे काय, हा प्रश्न अगोदर उठवावा लागेल. तर देव जो आहे ते माणसाची उच्चतम शक्यता आहे. त्या देवाच्या चिंतनात, त्या देवाच्या स्मरणात, त्या देवाला जाणून घेण्यात जर आपण क्षणभरी उभं राहिलो, क्षणभरी जर आपण पाहिले, होते कसं दादा की देव आपल्यासाठी उपस्थित आहे. देव प्रत्येक क्षणाला आहे. आपल्याला फक्त ते आपल्या डोळ्यावरून पडदा काढायचा. देवाला जर आपण बघितले तर देव म्हणजे आपली उच्चतम शक्यता. उपनिषदात म्हटल्या जाते की आपण पूर्ण आहो. फक्त मायेचा पडदा आपल्या डोळ्यावर टाकल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही. आपण आपले रूप विसरून जातो. गोष्ट अशी आहे की जे संत होते, जे ऋषी होते, त्यांचा आशय होता आपल्या उंचतेशी. आपण जबरदस्ती आपल्या अंगावर जबाबदाऱ्या टाकून घेतल्या. विचार करा, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की कोणकोणत्या जबाबदाऱ्या महत्वाच्या, ज्या न केल्या तर आपण मरूनच जाणार, नाकारू शकता. मी जे हे म्हणत आहो, हे जबाबदारी झटकण्यासाठी नव्हे, तर जबाबदारी आणखी स्पष्टपणे, आणखी दृढपणे आपण निभावणार यासाठी म्हणत आहोत. गोष्ट अशी आहे की जबाबदारी आपण आंधळेपणाने घेतो. आंधळेपणाने घेतल्या, त्या आंधळेपणाच्या मांग आपण तरी आंधळे राहतो, पण एक गोष्ट राहते, एक मेंदू राहते, किंवा आपण म्हणू शकतो मी राहतो. तो एवढं गणना करते, एवढं कॅल्क्युलेशन करते की तुम्ही सांगू नका. त्या कॅल्क्युलेशनच्या मते जर बघितले, त्या कॅल्क्युलेशनला बघितलेच म्हणजे स्वतःला बघणे हवे. तर ते कॅल्क्युलेशन एवढ्या खोलपर्यंत जाते. त्या कॅल्क्युलेशनच्या केंद्रावर जर जासान तुम्ही, त्या गणनेच्या केंद्रावर जासान, तुम्हाला असं दिसन की ते एक स्वार्थी बसलेला आहे. या अर्थे स्वार्थी म्हणजे जो अनुपयोगी स्वार्थी आहे, ज्या स्वार्थाने स्वतःचे नुकसानच होणार आहे, तर अशा स्वार्थ बसलेला आहे. त्या स्वार्थासाठी तो व्यक्ती हे जबाबदारी घेत आहे, पण ते स्वार्थ, पहिली गोष्ट तर पूर्ण होणार की नाही होणार याची शक्यता नाही. दुसरी गोष्ट, ते स्वार्थ जर दुसऱ्या मार्गाने पूर्ण होत असेल तर मग तो त्या ठिकाणी जाणार. आपण बघितले असन की आजच्या काळात लोक आईबाबांना वृद्धाश्रमात टाकतात, आईबाबाची काळजी घेत नाही, भांडण करतात, कधी कधी तर मारधाड करतात. यात चुकी कोणाची असेल? जे सर्वसामान्य लोक आहे ते पोराला चुकी देते किंवा लेकरांना चुकी देते. गोष्ट अशी आहे, त्या आईबाबानं त्याच्या केंद्रावर काय बसवलं याची कोणी चिंताच करत नाही, याचं कोणी चर्चाच करत नाही. सांगा बरं आता, काय बसवलं असेल केंद्रावर? त्या केंद्रावर बसलेला स्वार्थ, त्या केंद्रावर बसलेला आहे आंधळे गणना,
कारण प्रत्येक काम व्यक्ती एवढ्या खोलमध्ये करते. 2 प्रकारचे मेंदू राहते. विज्ञान म्हणते सबकॉन्शियस माइंड अँड कॉन्शियस माइंड. या 2 मेंदूंच्या मुळे आपले पूर्ण जे जीवन आहे, आपले विचार आहे, हे पूर्ण चालते. कॉन्शियस माइंड म्हणजे जे स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे, जे आपण अनुभव करत आहोत, ज्या याने डोळ्यात पाहतो, जे विचाराच्या साठी कारणीभूत आहे ते. सबकॉन्शियस माइंड म्हणजे वृत्तीच्या लेवलवर टेंडेन्सी, त्या वृत्तीचे जे वृत्ती विचारांना कंट्रोल करतात. या विचारांच्या कंट्रोल करणाऱ्या वृत्तीला समजण्याचा सर्व अध्यात्म प्रयत्न करते. एक प्रकारे म्हणू शकता अध्यात्म हे सायकोलॉजी आहे, फक्त एका केंद्रासाठी की माणसाचे दुःख दूर हो. अशा या सायकोलॉजीचा, अशा या वृत्तीला पाहण्याचा, अशा या स्वतःला पाहण्याचा, अशा या पूर्णतेला पाहण्याचा, ज्याला लढा लागतो, क्षणभरात लढा लागते. फक्त उपस्थित व्हा तुम्ही, क्षणभरात लढा लागते, उपस्थित व्हा. 4 प्रकारच्या मुक्त्या भेटून जाते. त्या लढ्यामुळं, त्या लतमुळं, आपण त्याला लतही म्हणू शकतो, पण हे लत अशी आहे की सर्व लतीला सुटून स्वतःही सुटून जाते. हे जे 4 मुक्ती आहे हे भेटून जाते. या 4 मुक्तींचा अर्थ अनेक तलांवर घेतल्या जाऊ शकते, पण सर्वात महत्वाचा आहे आध्यात्मिक तल, स्वतःच्या लेवलचा, स्वतःच्या केंद्राच्या लेवलचा. हा अर्थ सगळ्यात उपयोगी आहे. बाहेरच्या अर्थानं भेटून अर्थ भेटेल म्हणजे पैसा. ह्या पैशानं तुम्ही करून काय करसाल? पैसा कशाला पाहिजे? आपण म्हणसान तर पहा की नोकरी करतो, नोकरीने पैसा भेटतो, पैशानं घर बनवून. मी म्हणतो घरानं काय होणार? लग्न होणार. लग्नानं काय होणार? ज्याला हे समजलं तो खरा प्रेम करू शकतो, हे लक्षात ठेवून चला. लग्नानं काय होणार? लग्नानं लेकरं होणार. लेकरानं काय होणार? सांभाळ करा. समजा की त्यांना ते खराब निघाले, अविचारी निघाले, तर काय करसा? गेलं सगळं मेहनत वाया. तर अशी जे आहे आपण गणना करतो, या गणनेनुसार, आणि ह्या सगळ्यांतून आपल्याला एकच गोष्ट पाहिजे असते, दुःखापासून मुक्ती. तुम्ही पहा, नोकरी करणं दुःखापासून मुक्ती, पैसा पोट भरण्यासाठी. लग्न करणं, वासना चढतात, काही हार्मोन्स निघतात, त्या हार्मोन्सला आपण कंट्रोल करण्याचा आणि त्यांच्यानुसार चालण्याचा हा प्रयत्न करतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देणे मुक्तीचारी साधी येल्या. तर अशा प्रकारे क्षणभर जरी आपण उभं राहिलो, क्षणभर जरी आपण समजण्याचा प्रयत्न केला, आपल्याला सगळ्या मुक्त्या मिळून जाते. या मुक्त्या म्हणजे स्वतःच्या लालसापासून मुक्ती, स्वतःच्या साठी जे आपण चुकीच्या गणना करतो, चुकीच्या कॅल्क्युलेशन्स करतो, त्या कॅल्क्युलेशन्स पासून मुक्तता. आता पहा, जे लोक फक्त वरवरचा घेते त्यांना काही म्हणू शकत नाही, त्यांचं वाटोळच होते. गोष्ट कशी आहे, ज्यांना चुकीचा अर्थ केला ते नरकातच जातात. नरक म्हणजे असं नाही, त्यांचं जीवनच नरक होऊन जाते. मृत्यूलोक, ह्या पृथ्वीला मृत्यूलोक म्हटलं, ते या पृथ्वीवरच्या भानगडीत अडकून बसतो आपण. ह्या भानगडीत, चुकीच्या भानगडीत पकडतो. समजून घ्या, ज्याला समजलं नाही. आता ज्याला समजलं नाही की लग्न करण्याच्या बाबतीत की मुलीचे लक्षण कसे असायला पाहिजे, कोणतं उपयोगी आहे. आपण पाहायला, मुलगी बघायला जातो तर आपण बघतो चेहरा, सर्वात पहिले चेहरा बघतो. चेहऱ्यानं काय उखडणार हा प्रश्न पहिले उठतो. त्यानंतर पाहतो आपण शिक्षण पाहतो. त्यानंतर पाहतो ते किती खोटं बोलू शकते. या ठिकाणी खोटं बोलणे म्हणजे मन न दुखवणे, चांगल्यानं राहणे. सत्याचं आपण बघत नाही, ते किती खरी बोलते. आपण हे बघतो किती सांभाळून घेते, किती खोटं बोलते. आपले नाते खोट्यावर टिकलेले आहे. अशा खोटे नाते आपल्याला पकडा लागेल आणि ते मग त्याचे खरे समजले तर किती दुःख होणार. हे नरकाचा एक सबूत आहे. या नरकाच्या पुराव्यातून ज्याला समजले तो
बरोबर अध्यात्माच्या दिशेला येते. अध्यात्म दुसरं तिसरं नसून, देवाची चर्चा नसून, ह्या मीची चर्चा आहे, मीच्या दुःखाची चर्चा आहे. ज्याला समजले अध्यात्म फक्त आणि फक्त विवेकाने आणि समजदारीने जगण्याचा मार्ग आहे. अध्यात्म कोणते? फक्त नामस्मरण नव्हे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देणे मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. आता आपण म्हटल्याप्रमाणे जे व्यक्ती नरकात आहे त्यांचे जीवन तुम्ही पाहू शकता. नुसतं भांडण, वादविवाद, पोराचं बापासोबत पटत नाही, आई लेकीचं पटत नाही, आई पोरीच्या कामात भानगड अडवते. त्यानंतर तुम्ही हे पकडू शकता, ह्या तर घरगुती समस्या झाल्या. तुम्ही वैश्विक समस्या पकडू शकता. मी म्हणतो वैश्विक समस्येचं समाधान अध्यात्माचं आहे. ज्याला समजले की मी काय, अहम काय. माझे गुरु म्हणतात की जे वैश्विक लेवलचे युद्ध आहे ते पोळखरपणाचे आहे. ते जसे लहान लेकरू एका खेळण्यासाठी भांडतात तशा प्रकारचे ते आहे. कारण सगळ्यांच्या केंद्रावर आहे 3 प्रकारच्या वृत्त्या. 3 गोष्टी ज्या आपल्या अणुच्या केंद्रात बसलेल्या आहे. या केंद्राचे नाव आहे जेनेटिक्स. ह्या DNA ह्या आपल्या निसर्गात, आपल्या जे निसर्गाने बनवले त्या निसर्गाच्या सुरुवातीपासून हे त्या वृत्त्या अशा आहे: जागा खाबीज करणे, जेवण करणे आणि संभोग करणे. या 3 गोष्टी सर्व कामाच्या कारणीभूत आहे. या 3 गोष्टीचा गुलाम होऊन आपण सर्व कामं करतो. पहा ना, आता जर आपण याचे अंश शोधायला गेलो तर आपल्याला अणुपर्यंत, ॲटम पर्यंत आपल्याला याचे अंश मिळेल. ॲटमही 3 प्रकारच्या गोष्टी करतो. पहिली तर आपली जागा ऑक्युपाय करतो. ज्या ठिकाणी एक ॲटम आहे त्या ठिकाणी दुसरा ॲटम येणे अशक्य आहे. दुसरी गोष्ट, तो इलेक्ट्रॉन खातो, तो जेवण करतो. एक प्रकारे इलेक्ट्रॉन खाणे म्हणजे जेवण करतो. आणि तिसरी गोष्ट, तो संयोग बनवतो. 2 ॲटम फ्यूज होतात व त्यापासून एलिमेंट्स बनतात. अशा प्रकारे हेच जे आहे ते DNA झालं, DNAतून आपल्यामध्ये आलं. गोष्ट अशी आहे की ते त्या ॲटमच्या लेवलवर उपयोगी आहे. त्या ॲटमच्या परिस्थितीनुसार ते उपयोगी आहे. म्हणत नाही ह्या 3 गोष्टीला नाकार नाही आहे. या 3 गोष्टीला, ती गोष्टीला अशी आहे की उपयोगिता. तुम्ही आता अकाळीच खात बसाल, अकाळीच काही करत बसाल, त्यानं तुम्हालाच नुकसान होणार, तुमचंच पोट खराब होणार. खात बसले दिवसभर, खा 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 खा, मग संध्याकाळी जा पयात बसा, इकून तिकडे तिकून इकडे, इकून तिकडे तिकून इकडे. तर असा या वृत्तींचा आपण गुलाम आहोत. या गुलामीपासून मुक्ततेची या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहेत. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देणे मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. सोनी संसारी दिव्य वेणू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव मने व्यासांची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. तर अशा या ज्ञानेश्वर महाराजांच्या जे हरिनामाचे महत्व सांगत आहे ते म्हणजे हेच गोष्ट समजणे. हरिनाम म्हणजे दुसऱ्याचं नाही, आपलं पाहणे. 2 प्रकारे याची आपण अर्थ करू शकतो. एक अर्थ आहे भौतिक लेवलवर. नामस्मरण हे जे मुखाने, तोंडाने, जे आपल्या माऊथने काढण्याची गोष्ट होते, ते फक्त गोष्ट होती की आपण बाकीचे कामं विसरून जाऊ. आपले जे बाकीचे कामं राहते ते स्वार्थाचे राहते, अनुपयोगी राहते, ते कामं विसरले पाहिजे. म्हणून नामस्मरणाचे विधान ऋषींनी काढले. ते ऋषी त्यांनी विचार करून हे आपल्याला एक विधी दिली. पण ही विधी जर याचा अर्थ आपण विसरलो तर ते विधी अनुपयोगी होऊन जाते. तर जो खोल अर्थ आहे तो असा आहे की आपण ते समजणे, देवाला समजणे,
हरिमुखे मना पुण्याची गणना कोण. ज्याला समजले पुण्य अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपल्याला दुःख होत नाही. दुःख गोष्ट अशी आहे की विवेकाने निर्णय घेतले तर आपल्याला दुःख होत नाही. आता तुम्ही पकडून चला, राजनीतिक घडामोडी, दारिद्र्य, वैश्विक तापमान वाढ, अशा अनेक समस्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, पॉवर्टी, पॉलिटिक्स हे आपल्याला दिसूनच येते. या गोष्टीचं समाधान जे आहे ते अध्यात्मात आहे. गोष्ट अशी आहे, ज्याला समजले दुःखमुक्ती हरिनामात आहे तो करणार नाही. जे घातक गोष्टी आहे त्यालाच दिसून येते. तर पुण्याची गणना कोण करी, अशा या पुण्यामुळं ज्यानं विवेकाने निर्णय घेतले त्याला हेच दिसेल की स्वतःसाठी करून काही उपयोगी नाही. एक उदाहरण घ्या. एक भ्रष्टाचारी व्यक्ती आहे, एक लालची व्यक्ती आहे, घुसखोर व्यक्ती आहे. पकडून चला, तो निर्णय कसे घेते जीवनाच्या सुरुवातीपासून. सुरुवातीला जन्म होते, जन्मापासून सर्वजण निर्दोष राहते. 3 प्रकारच्या तल राहते. एक राहते आत्मा, एक राहते पशु, एक राहते पशुपेक्षा एक खालचा. तो गेलेली केस राहते, त्याच्यात आपण काहीच नाही करू शकत. तर गोष्ट अशी राहते की जन्मापासून सर्व पशुच जन्माला येते, काही नसते त्यांच्यात. फक्त 3 गोष्टी राहते, त्या व्यतिरिक्त काही नाही. त्याचे विस्तारही झालेले नसते. आणि जो आत्मा तल आहे त्याला प्राप्त करावा लागतो. जन्म झाला, लहानपणापासून शिक्षा भेटली की हे कर ते कर, कारण काय कधी कोणी विचारले नाही, कधी कोणी सांगितले नाही. अशा या व्यक्तीचे पुढं विकास झाले, परीक्षा दिल्या, वर्ग उत्तीर्ण झाले, मोठा होत गेला. देवाच्या पुढं हात जोडणं, कारण काय विचारले नाही, सांगितले नाही, काऊन जोडा. त्याला न कळत हे दिसले की आई बाबा मंदिरात जातात, इच्छा मागते, सुख शांती भेटो, हे भेटो. स्वार्थ महत्वाचा आहे ना. इच्छा, स्वार्थ, पैसा भेटला पाहिजे, सुख भेटलं पाहिजे, आनंद भेटला. आनंद सोडा, आनंद म्हटलंही जाऊ शकत नाही, सुखच म्हटलं जाणार. आनंद हा शब्द उंच आहे, त्याला भ्रष्ट करण्याची गरज नाही. सुख भेटो, पैसा भेटो, मजा भेटो, जे सगळे भौतिक सुख आहे, आणि त्यांना काय होणार काय नाही हे कोण दाखवले नाही, हे त्याला समजली नाही. सर्व लोक करत आहे म्हणून आपणही करा. गोष्ट कशी आहे, मग ह्याच विचार त्याच्या मनात बसून जाते की काही असो, आपल्याला फक्त हे पैसा कमवणं, हे कमवणं, सुखी राहणं हेच महत्वाचं आहे. यानं काय होणार हे त्याने विचारलं नाही, आपणही काही सांगितले नाही. सुखी होणं, मग ह्या सुखच सगळ्यात जास्त महत्व आहे. सगळे आपले आई बाबाही त्याच्यावरच महत्व देत आहे, तर आपण कोण आहे. याच कारणामुळं काय म्हणते, तर आपले लेकरं आपल्याला घरातून बाहेर काढते. चुकी त्यांची नाही, चुकी तुमची आहे. तुम्ही समजण्याचा प्रयत्न केला काय? तुम्ही तुमच्या कामात आणि घरातच व्यस्त राहता, समजण्याचा प्रयत्न केला काय? थोडा वेळ काढून तुम्हाला वाचाच लागन, पर्याय नाही तुमच्यापाशी. तुम्ही जे आहे ते म्हणता की आमचे लेकरं आम्हाला घरातून बाहेर काढते बा, की आम्हाला दारिद्र्य आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही त्यांना संस्कारच त्याचे दिलेले आहे न कळत की ते तुम्हाला घरातून बाहेरच काढल्याने तुमची काहीच सन्मान नाही राहणार, काहीच इज्जत नाही राहणार. कवडी मोलाची आहे तुमची इज्जत त्यांच्या दृष्टीत. गोष्ट अशी आहे, तुम्ही त्यांना लहानपणापासून स्वार्थ शिकवलं, प्रश्न न विचारणं शिकवलं, अशा व्यक्तींचं होणारच काय. ज्ञानेश्वर महाराज या विवेकाची विचार करत आहे, या विवेकाचं उच्चारण करत आहे. अशा या विवेकाला जो जाणते, विवेकाचे स्मरण करते, विवेकाला समजते, त्याला अखंड पुण्य लाभते, त्याला दुःख होत नाही. चला, स्वतःच्या जीवनातले दुःख होत नाही, तो व्यक्ती मग दुसऱ्यांसाठी करते, तो व्यक्ती दुसऱ्यांसाठी करते. गोष्ट अशी आहे, समजले की माझ्यासाठी काही करू शकत नाही, मग त्याला तो स्वतःसाठी काही करणार नाही, मग त्याच्यातून दुःख त्याला काही भेटणार नाही. तो करा दुसऱ्यासाठी करत असताना नाही, त्याला हे लक्षात राहील की आपल्यासाठी नाही, आपण बेकार मानू नाही. काय करा सांगा, आता काय करा, काहीच करू शकत नाही. आपण दुसऱ्यासाठी करत आहोत, स्वतःसाठी करत नाही, बेकार मानून काय फायदा. तर अशा प्रकारे ज्याला समजले तो सगळा याच्यातून मुक्त होते आणि त्याला पुण्य लाभते.
अशा या पुण्यामुळं ते पुण्याचं फळ याच जीवनात भेटे, दुःख नाही भेटत. निसर्गाचा एकच नियम आहे. तुम्ही विवेकाने निर्णय घ्या. विवेकाने निर्णय घेतला, दुःख नाही भेटत. विवेकाने निर्णय नाही घेतला, दुःख भेटत. निसर्गाने हा नियम टाकला. आता हे महामायेलाच माहीत की कुठून टाकला. तर त्यांनी जे रचना केली ते रचना आपल्याला मान्य करायच लागेल, कारण देहात आलेलो आपण. तर अशा या हसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, अशा या नामाचा जर जीवावर आणला, अशा या नामाची चर्चा केली, असं या खोल विचार आणला. इथं फक्त तोंडावर आणणे नव्हे, ते मनात आणणे, मनात गुंतवणे, मनात त्याचा विचार करणे, मनात समजणे, ते समजून जीवनात आणणे, हे म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज. तोंडात आणणे म्हणजे काय? मी तर आता 1000 शब्द तोंडात आणतो, काय उपयोग? 1000 शब्द तोंडात आणून उपयोग नाही. अनेक पुस्तकं वाचतात, सगळं करतात, पण त्यांना जीवनाचं समजत नाही, जीवनात दुःख भेटतच राहते. काय याचं काय समाधान काय? तुम्ही निर्णय चुकीचं घेत आहे. तो भ्रष्टाचारी लहानपणापासून स्वार्थ शिकत आहे, समोरही स्वार्थ शिकणार ना. त्याला हे दिसतच नाही आहे की त्यानं स्वार्थ केल्यानं काय काय परिणाम होत आहे. उदाहरणार्थ आताच पहा, जे ग्लोबल वॉर्मिंग एक प्रकारे स्वार्थाचाच परिणाम आहे. स्वार्थाच्या नादात लोक खूप सारे पॉल्युशन करतात, खूप सारे उत्सर्जन करतात वेगवेगळ्या हवांचं. त्या हवांच्या उत्सर्जनासाठी घुसच द्यावं लागते. कारण जर माणसाचा विचार केला, जे संविधान आहे, जे नियमावली आहे, ते माणसाच्या साठी आवश्यक प्रत्येक गोष्टीचा विचार करते. या विचारांच्यामुळे हे थांबते. पण हे जे थांबले, या थांबण्यामुळं काही लोकांचे स्वार्थ अर्धवट राहते, काही लोकांचे स्वार्थ पूर्ण होत नाही, म्हणून ते लाच देते. आता हे लहानपणापासून ह्या व्यक्तीनं शिकलेलंच आहे. फायदा होत असा घेऊन घ्या, तो फायदा कसाही असो, आंधळे होऊन घेऊन घ्या त्याचं जे दिसत आहे फायदा, पण त्याचे भविष्यातले नुकसान त्याला दिसत नाही. जो राजनेता आहे तो विचार करते की आपण घ्याव, अनेक करोडानं पैसे घ्याव, काय होणार? 10 लोक उपाशी मरण, इकडे ते लोक चुकीच्या रस्त्यानं जाणे, ते लोक जास्त प्रदूषण करेल, त्यांच्यासाठी काही काम न केलं, आरामशीर बसून राहा, तरी ते आपलं हे करून टाका. त्याचा परिणाम त्यांच्यावरच होणार. त्यानं जे निसर्गाची हानी होते, त्या निसर्गाच्या हानीमुळे त्यांनाच भोगावं लागेल. गोष्ट अशी आहे, जो कारणीभूत आहे तो सगळ्यात शेवटी भोगणार, जो कारणीभूत नाही तो पहिलेच भोगणार. निसर्गाचा याला काय म्हणतात, नेचर इनजस्टिस म्हटल्या जाते. गोष्ट अशी आहे, जे प्रदूषण करतात त्यांना सगळ्यात शेवटी मार बसणार, जे प्रदूषण करत नाही त्यांना सगळ्यात पहिले मार बसणार. अशा याच्यासाठी कारणीभूत थोडे आपण आपण त्यांना डोक्यावर चढवले कशाला, आपण राजनेता तसे बनवले कशाला, आपण हे समजले काऊन नाही, घराघरात पोचवले काऊन नाही, हे गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे की ज्याला हे समजले, ज्याचे हे तोंडावर असेल, ज्याला विवेक, स्वतःच्याकडे पाहणे हे तोंडावर असेल, स्वतःचे जे दुर्गुण आहे, स्वतःच्या वृत्ती आहे, याच्या आपण जेवढं आपल्याला समजतं तेवढं आपण नाही. आपण खूप गेलेली केस आहोत. या गेलेली केसमधून जर आपल्याला बाहेर निघायची असेल तर ह्या गेलेली केसले पहा लागते. हाच एक उपाय आहे. आपल्याला बाकी करा नाही लागत की काय करावं काय नाही, आता पुढं काय करावं असं विचार करण्याची गरज नाही. आपण जर स्वतःला बघितले तर जसं आपण आपले दोष दिसन तसं तर आपण मुक्त. एका खाली कमऱ्यात गेलो, तिथं पूर्ण अंधार आहे. तुम्ही फक्त टॉर्च लावली आणि ते पाहायचं कोशिश केली, तुम्हाला काय तिथं गंदगी गंदगी गंदगी, घाण घाण घाण, इकडे हे तिकडे ते, तुम्ही ऑटोमॅटिक ते साफ करायला लागसा. इथचं समोरचं आहे, पटकन पायानं बाजूले करा आणि काय म्हणते तर इकडचं सामान थोडं बाजूला करा, असं करून तुम्ही ऑटोमॅटिक पूर्ण रूम साफ करून टाका. तुम्हाला माहिती पडत नाही कधी साफ केली आपण. तर अशा प्रकारे जो या देहाची सफाई करते, या विवेकाची, मनाची, वृत्तींची सफाई करतो, तो आत्मा होऊन जातो. आत्मा आपल्याला व्हा लागते, आपल्या अंदर नसते. आत्मा हे उंचत्वर आहे. ते कृष्ण म्हणतात की तो मी होऊन जातो. जो ऋषी स्थितप्रज्ञ असतो, जो ऋषी यज्ञ करतो, तो मी होऊन जातो.
गोष्ट अशी आहे, ज्ञानेश्वर महाराजही म्हणत आहे, 4 मुक्त्यांपैकी चौथी मुक्ती, की तो होऊन जाते. मी राहत नाही. गोष्ट अशी आहे, की तुम्हाला व्हा लागते. तुम्ही अगोदरपासून नसता. तुम्ही तुमच्यात टेंडन्सी राहते. तुमच्यात असते टेंडन्सी, की तुम्ही ते होऊ शकता. तुम्ही देव होऊ शकता. तुमच्यातल्या देवत्वाला जागृत करावं लागते. त्या जागृतीचा एकच उपाय आहे, तुमच्या नालायकीला स्वाहा करणे. यज्ञामध्ये नालायकीला स्वाहा करणे. या ठिकाणी यज्ञ म्हणजे परिश्रम, श्रम आणि योग्य काम. त्या योग्य कामासाठी तुमचं पूर्ण जीवन स्वाहा करणे, त्याच्यात तुम्ही विलीन होता. या विलनालाच दुःखमुक्ती होऊ शकते. ज्ञानदेव म्हणे, व्यासांची या खुना, द्वारकेचा राणा, पांडवा घरी. तर गोष्ट अशी आहे, महाभारत याला तर आपण सगळं परिचितच असेल. महाभारतात अर्जुन आणि श्रीकृष्ण हे सगळ्यात महत्वाचे आहे. इथं पांडव म्हणजे फक्त अर्जुनाचं म्हणत आहे, विशेष करून पांडव पक्षी म्हणत आहे. या ठिकाणी कसे, की जो हे समजते, जो दुःखमुक्तीचा, जो स्वतःला विगलन होऊ देते, जो तथ्यांवर राहते, जो खऱ्यासाठी राहते, जो जनतेसाठी राहते, त्याच्याच पक्षात सत्य राहते. सत्य आता जर पकडून चला, तिथं दुःखच नसते, ते कृष्ण आलेच नसते. कृष्णाची गरजच तेव्हा पडते जेव्हा दुःख येते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानावधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा हे जे अधर्म आहे, जे दुःख वाढन, आता जे अधर्म वाढले दुःखच वाढणार. अधर्म वाढले तर जनतेचं दुःखच वाढणार. ह्या जनतेच्या दुःख दूर करण्यासाठी मी येतो. ते गोष्ट दुसरी आहे, की मी कुठं येणार, कसा येणार, ते आपण नंतरच्या ह्याच्यात बघूच. तर कृष्ण म्हणतात, की मी दुःख निवारणासाठी अधर्म जेव्हा वाढन, आणि गोष्ट कशी आहे, लोक दुर्योधनाचा विचार करतात, की मग याच्यात दुर्योधनाचा फायदा आहे. दुर्योधनाला दुःख कसं काय? दुःख असं आहे, की तो शोधत आहे दुःखापासून मुक्तता. म्हणून नाही तर सत्ता घेऊन काय फायदा, स्वतःचा अभिमान, स्वतःची इज्जत ठेवून काय फायदा, सांगा बरं आता तुम्हीच. गोष्ट अशी आहे, त्याला ती इज्जत पाहिजे. त्याला त्याच्या सबकॉन्शियस माइंडला असं वाटते, की बा इज्जत भेटली तर माझ्या दुःख दूर होणार, इज्जत भेटल्याने हे भेटन ते भेटन. त्यानंतर एक साखळी जी आहे ते दुःखावर येऊन खतम होते, दुःखापासून मुक्तता होणार. गोष्ट अशी आहे, की तो ते अधर्म करत आहे, त्याच्यात त्याचा फक्त वेळ आणि पैसाच वाया जात आहे, बाकी तर काही होत नाहीये. आणि तो वेळ पैसा वाया गेला, त्याला काहीच भेटले नाही. शेवटी जाऊन काय भेटन त्याला? दुःख. आणखी काय? त्यासाठी याच्यात दुर्योधनाचे नुकसान होते, की त्याने युद्ध केलं. म्हणून कृष्ण म्हणतात, की त्यांना तू काय मारत आहे ते अगोदरपासूनच मेलेले आहे. त्यांना तू मारत काय ते अगोदरपासून मेले आहे. त्यांना मला विसरले ते अगोदरपासूनच मेलेले आहे. कारण त्यांना दुःखच भेटणार आहे, त्यांचं उद्देश सिद्ध होणार नाही, काय कामाचं. म्हणून जे समजते, जे कृष्ण आहे, अर्जुनाची एकच खूबी होती, की त्यांना कृष्ण समजायचा होता. अर्जुनाची एकच खूबी होती, तो रथातून पळून नाही गेला, रथातून पहिला नाही, तो तिथं थांबला. एक म्हणू शकतो आता बा, कृष्ण तर दूरचं नातेवाईक आहे बा, की काय बा हा माझा मित्र आहे, लहानपणापासून हे झालं, हा काय मला ज्ञान देणार, हा तर दूरचा नातेवाईक आहे. त्यापेक्षा मी युधिष्ठिरला विचारणार, धर्मराज आहे ते. तर त्या युधिष्ठिरला न विचारता कृष्णाला विचारले. त्या समजचा प्रभाव होता, समज मदत करेल या गोष्टीमुळे ते तिथं उभे राहिले. दुर्योधनाला समजले नाही, म्हणून ते पांडवाच्या घरी होते. दुर्योधनाच्या घरी नसण्यात काय हे होतं, दुर्योधनाला पैसा होता, सेना होती, सगळं होतं, मग का पांडवाच्या पक्षात राहिले? गोष्ट अशी होती, ती समजण्याला तयार आहे, दुःखापासून मुक्तते. दुर्योधनात हट्ट होता, नाही बा माझ्याच म्हणणं बरोबर आहे, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, मी दुसऱ्याचं काही ऐकूनच घेणार नाही. अशामुळं तर पांडवा घरी विठ्ठल देव राहतो, असे ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देत आहे. ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे तो उंच आहे, हरिपाठ महत्वाचा भाग आहे. या भागाचे आपण आजपासून प्रत्येक आठवड्याला एक
व्हिडिओ अपलोड करत जाऊ. त्यामध्ये प्रत्येक याचा खोल अर्थ आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करत जाऊ. तर अशा प्रकारे रामकृष्ण हरी.